आणि हा नालायक तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. काही बोर म्हणते बा ती माझी प्रियशी आहे, ती माझ्यासाठी काही करील. काहीच करीत नाही, फक्त तुझं एटीएम मोकळं करील. म्हणजे काय कितीतरी पोरीनी पोरं भिकारी करून टाकली. पोरगी आहे ती आणि म्हणते काही काय माणसं म्हणतात तिच्या लय प्रेम आहे बा, पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ गाण टाकलं आणि प्रियशी घेऊन घाटात बसलो. येड्या बाबळ इडी ही पोर आहे शिंबडी आणि येड्या बाबळीत दोघं जण बसले. ती पोर बाबळीत म्हणायची त्याला, तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तुम्हाला मी पॉझिटिव्ह येते ना, बाबळीतच सोडून द्यावा. अरे ही सगळी मंडळी भ्रमात आहे मला. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, मरणार नाही आज. समजा मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी जाणार उलथून, मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? आणि ते नाही आले तरी कोणीतरी मला जाणणार आहे. या जगात काही अडलं नाही, आपले 3च माणसं आहेत, आई वडील संतन भगवंत. प्रियसी प्रियसी हे इंद्रिकेचं कीर्तन भाऊ. हे काल खरं, आज खरं, उद्या खरं. मी 10 वर्षापूर्वी कीर्तनात बोंबलत होतो मजूर गाडी होईन. आला मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला यादाना पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बांजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागत. वेळ आली, अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो हुंडा बंद होईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको मिळणार नाही. बायको नात करायचं नाही, ज्यांची लग्न राहिले त्यांनी नात. स्वप्नात सुद्धा आणायचं नाही बा आपण नवरदेव हो. नाही, त्यांनी असे स्टेटसला दिवस काढायचे बस. कोणता तरी फोटो ठेवायचा, बायको नाही. झोप नाही आली डबल. रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. लग्न जमवणाऱ्या दलालांनी स्लॅब टाकलेत. लग्न जमवत नाही पैसे, इकडून 50 इकडून 50, हलक्या हाती 1 लाख. सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडोबा झाला, बुधवारी जी नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. तो मोकळा झाला ना आमच्या बोकांडी आला. खरं आहे का खोटं बोला? अजून थांबा. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो रक्ताची नाती संपले. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमानं केले नसते. यम परवडला यम, पण बहीण परवडली नाही. काय मजा तुमचं? या दिसत्यात अशा फक्त. यातले एवढे बसले, त्यातल्या 25 जणी माया पुढे अशा बसलेत आता का त्या भावाशी बोलत नाही, अशा इथं बसलेत आता. मी नावा सगळं सांगाल आपलं काय. फक्त भामटेची दुनिया वावळे ते भावराय, काय झकमारी ती वावळे ते भावराय. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ज्यांच्या जमिनी बायपास मध्ये गेल्या, ज्यांच्या जमिनी रस्त्यात गेल्या, हसायच्या गोष्टी नाही राहिल्या. अक्षरशः पैसे परत गेलेत. नाही सख्या बहिणीनं सही केली, नाही केली भावाच्या कागदासाठी. काय भावानं तुमचं वाईट केलं होतं? अरे लक्ष्मी कवाय राहील, कधी मिळेल नाही तर मिळणार नाही. रक्ताचे नाते परत मिळतील. काय आपल्या बापानं आपलं वाईट केलं तर? प्रत्येक मुलगी नवऱ्याच्या घरी खाऊन पिऊन सुखीच आहे ना, सुखीच आहे ना. आणि तुमच्या सुखासाठी बापानं प्रयत्न करायचे तेवढे.
केलेत ना. बिचाऱ्यानं म्हशी विकल्या, बायकोच्या गळ्यातले दागिने विकले, बैल विकला, जमिनी विकल्या आणि मग मुलींचे लग्न केले. त्यानं तर पोटच्या मुलीचं वाईट केलं नाही ना. अरे पाण्याची बाटली घेतली नाही पण त्यानं मुलीचं लग्न. काय तुम्हाला बापानं कमी केलं होतं? आज अक्षरशः बहिणीने भावाचे पैसे परत पाठवले मला. आणि वरून बहीण म्हणती मी परत पाठवले पण सही कोणते आपण कुठे या कुठे आपण. आणि भाऊ सुद्धा म्हणतो मी जाऊन दिले पण तिच्या पुढे वाकलो नाही. अहंकार सोडा. कोण आहे शेवटी काही नाहीये, शेवटी काही नाहीये. तुमच्या भावाची तुम्ही जरी दुश्मनी केली तर तुमची पोरं तुम्हाला सांभाळतील याची गॅरंटी नाही. जिला एक मुलगा आहे त्या आईला भाकरी नाही, एक मुलगा आहे तिला फक्त घर कोणी बोलत नाही. 50% म्हातारी माणसं घरात मरण येत नाही म्हणून जिवंत आहेत, नाही तर मेलेलेच आहेत. आणि हे मी तुम्हाला 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो. कोण बहीण कोण भाऊ 1.5 वर्षापूर्वी बसलेल्या सगळ्या माणसांनी कोरोना पाहिला महाराज. तर एका एका गावानं 50-50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिल्या. 3 महिन्यात. मार्च एप्रिल मे. अरे बाप मेला तर आईला बाप मेलाय मुलाला माहित नाही, मुलगा मेलाय बापाला माहित नाही, नवरा मेला बायकोला माहित नाही. अरे कितीतरी घरात दरवाजा उघडायला माणसं राहिली नाहीत. नाही राहिली. एकुलती एक मुलगी एकुलती एक मुलगी बापाच्या अंत्यविधीला नाही आली. नवरा बायको दोघे एकाच हॉस्पिटलला आहे. नवरा मेला बायकोला माहित नाही, बायको मेली नवऱ्याला माहित नाही. महाराज अरे शेतकऱ्याची गाय मेली तर तो जीसीपीनं खड्डा घेऊन गाय गाडतो पण त्याच्यापेक्षा वाईट माणसं वाढीत नेलीत. त्याच्यापेक्षा वाईट शेतकरी सुद्धा अजून गायी वड्याला टाकीत नाही टाकीत. शेतकरी म्हणतो नाही, त्याची बायको त्या गायीला कुंकू लावते. शेतकऱ्याची बाई गायी मेल्यावर गायीला कुंकू लावते, फाटका का होईना पीस तिच्या अंगावर टाकते आणि गायीला मातीवर लोटते. आज गायीची सेवा करणारी माणसं 40% प्रेत वडीत नेलेत महाराज, वडीत. आणि 40% प्रेत कधी पेटवले कुणाला माहित नाही झालं. कोरोना झालेल्या माणसाला लोकांनी इतके वाईट वागणूक दिली महाराज. त्याच्या गायीचं दूध डेअरीला घेतलं नाही, दूध दळण दिलं नाही त्याला, दळण नाही दिलं, दळण. त्याच्याशी कुणी बोलायचं नाही, त्याच्या घरात कुणी जायचं नाही. अरे काट्या टाकल्या त्याच्या घराभोवती, काट्या. माणसं फक्त कडक कपडे घालून माईकवर हातात आला का शांतपणाच्या भाषा आणायच्या. जग सुधारलं. काय जग सुधारलं? अरे बापाच्या 13व्याला एकुलता एक पोरगा जेवला नाही. महिला म्हणलं ताटं मांडली 13व्याची, 13 ताटं. जाऊ द्या कोणी बी श्रीमंत नाही, गरिबीतच माणसं मोठी होतात. ती ताटं अक्षरशः गाईनं आणि कुत्र्यानं खाली. पण एकुलती एक मुलगी बापाच्या 13व्याला जेवली नाही. हे मी तुम्हाला 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो. अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. का माहितीये का? नीती संपली. नीतीवर निसर्ग आहे आणि माणसाने नीती नावाचा विषय. अजून 5 वर्ष थांबा. या हायवेच्या कडेची गावं, हे श्रीमंत लोक तुम्ही जमीन राहणार नाही. सगळे घर वाहिले निघणार. कोंबड्या डालायच्या कुठून, पेरायचं कुठून. 1 एकरवाल्याला 2 पोर आहेत, 20-20 गुंठे. 5 वर्षानं जमीन राहणार नाही, 5 वर्षानं डोंगर राहणार नाही. ना 5 वर्षानं नोकरी मिळणार नाही. कुठं द्यायची नोकरी तुम्हाला? 1 शिक्षक भरायचा 13,000 अर्ज आहे, 13 पोलीस भरायचे 33,000 पोर आहेत. नोकरी मिळणार नाही. 1 शेती मिळणार नाही, नोकरी मिळणार नाही, बायको मिळणार नाही. नाही मिळणार. आणि 5 वर्ष थांबा, शेती नाही, नोकरी नाही, धंदा कुठून करणार? 3 किलोमीटरला 6 पंप, 9 धाबे आणि 71 टपरे आहेत का नाही? हा, म्हणजे 5 वर्षानं शेती नाही, 5 वर्षानं नोकरी नाही, 5 वर्षानं धंदा नाही,
पण 5 वर्षानं कोण जगेल लिहून ठेवा. एकच माणूस जगेल 5 वर्षानं, फक्त एकच, भगवंतावर श्रद्धा ठेवणारा आणि कोणत्याही कष्टाची लाज न धरणारा. जो कष्टाची लाज धरी, जो पाटील म्हणून जगन, मेला. काय म्हणजे गारीगार विकणं कमीपणा नाहीये, पाव विकणं कमीपणा नाहीये, म्हशी भादरणं कमीपणा नाहीये, सायकल पंक्चर काढणं कमीपणा नाहीये, बापाच्या जमिनी विकून मजा हाणणं कमीपणा आहे. मजा हाणणं, गारीगार विकण्यात काय कमीपणा आहे? काय कमीपणा काय? महिना म्हटलं तुमच्या शेतामध्ये मेथीच्या 25 जुड्या निघल्या, 2 जुड्या तुम्ही शेजारच्यांना दिल्या, 2 जुड्या तुम्ही खाल्या, 20 जुड्या राहिल्या, टोकरीत घेऊन विकणं कमीपणा काय? काय कमीपणा आहे? आपल्या दारापुढे पपईचं झाड आहे, 15-20 पपया निघल्या, शेजारच्यांना 2-3 दिल्या, पाहुण्यांनी 2-3 नेल्या, 10-5 उरल्या, पोरांनी 1-2 खाल्या, मग टोकरीमध्ये ठेवून 50 रुपयाला 5 रुपयाला विकायला हरकत काय? जर देव फुकाट खायचं तुमच्या बापाची पेन नाही. अरे 10 वर्षापूर्वी सगळे भंगारवाले पोरं सायकलीवर येत होते, आज सगळे भंगारवाले गाडीवर येतात. 70,000ची गाडी आहे त्याच्याकडं आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करतोय, पण दारू पित नाही. शिका, ज्यांना गुंठावर जमिनी नाही त्यांची गरिबाची पोरं दारू पित नाही. गाय विकतील, बैल विकतील, गाया भरतील, बैल भरतील, कोंबड्या भरतील, हांडे भरतील, भंगार गोळा करतील, सायकल पंक्चर काढतील, पाव विकतील, कुल्फी विकतील, पोट्यात भरतील. त्यांना जमिनी नाही पण घरं आपल्यापेक्षा खास आहेत आणि परपंच आपल्यापेक्षा ताईट आहेत का नाही? बोला. बापल्या काला दोघांना गाड्या आहेत. दारू पित नाहीत, दारू पिऊन गटारीत पडत नाहीत. आमची 80% लोक दारू पितात. हा, फक्त आमच्यासारखे बावळाट राहिलेत 5-25 हलकट क्वालिटीचे मालकरी, नाही तर अख्खं गाव दारू पितंय. काय मध्ये तुमचे? हा, फक्त बोलायचं नाही कोणी, नाही तर सरलाट लोक दारू पितात, सरलाट. हा, 18 ते 22च्या टोनग्यांनी तर लाजाच सोडल्या ना, लाईक बापाची पैदास. मिशा फुटल्या नाही हरामीला, मिशा क्वार्टरी पेतो हरामी. बगलात गुचिड्या झाल्या तुझ्या, तू क्वार्टर पेतो, अंडरपॅन्टला वा झाल्या ना, क्वार्टरी पेतो, खाजी तिंडतो नाही. त्या हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. खोटं आहे का सांगा? माझी एकच इच्छा आहे कीर्तनात, एकच इच्छा आहे माझी, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरावा. मी हयतवर तर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय, कारण मी अजून काही लईतलं 1-2 वर्ष, पण पाया पडतो तुम्ही, मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. बापानं खांदा दिलाय पोराला, बापानं खांदा दिलाय या 4 वर्षात पोराला दिलाय का नाही? बोला. 22 वर्षाचा पोऱ्या मेलाय. भिकारी दारू पेत नाही, भंगार गोळा करणारे दारू पेत नाही, आपल्या अवलादी जमीन इकून धाब्यावर जेवतात. 70% लोक घरी जेवायला नाही संध्याकाळी. तुमच्या बापानं पाहिलं का कापूस 20,000 रुपये जरी गेला तरी तुम्ही कर्जातून नील होत नाही. कसा होईल? कापूस 20,000 रुपये जरी गेला क्विंटल आणि तूर 50,000 रुपये जरी गेली तर तुम्ही पेताच तेवढी. नील व्हाल कसे? इथं लाईट गेली का मोर्चा, वायरमॅन आला नाही का मोर्चा, डीपी जळाली का मोर्चा, गुरुजीची बदली झाली का मोर्चा, गुरुजी नवीन आला का मोर्चा, नळाला पाणी नाही आलं का मोर्चा, पेट्रोल वाढलं का मोर्चा, दूध वाढलं का मोर्चा. सगळ्यात महाग दारू आहे. कोणी मोर्चा काढला का? दारूचे भाव उतरा म्हणून कोणी काढला मोर्चा? कारण दारू ही काळाची गरज आहे. मला घोड्याला फक्त खोटं आहे का सांगा? चाकच दारू पेतात नालाय का? 18 कुणीचे पोरं एवढे कपडे बांधे आणि त्याला खत पाणी यायचं. दारू पेतो तुझा पोऱ्या, तुला माहित नाही? माहित नाही? माहित नाही? उलटी आई नवऱ्याला सांगती दरवाजा उघडा ठेवा, तो येईल. तो कुठं हरिपाठाला गेला?
पोरानं दारू प्यालं तरी आईला लाज वाटत नाही, पोरानं दुसरीची पोरगी घरात आणली तरी लाज वाटत नाही. सगळ्यावर पांघरून घालणारी आई आहे. कामं करायला सांगायला लाज वाटत नाही का आपल्याला? पोरग दारू पिते माहिती नाही. 2.5 तास आपली पोरगी घराच्या टावरवर मोबाईलवर बोलते, बॅटरी उतरल्यावर खाली येते. म्हणजे तुझी पोरगी काय पांडुरंगाशी संधान साधी ती का वाईट का? तुझी पोर रात अभिदा आहे क्रीडा करते वृंदावना. पोरगी पळून पोरगी पळून गेले, आई म्हणती मला अंदाज आलता. अंदाज आलता मग तू जपायला बसली होती. आपण जर म्हणले तुमची पोरगी डोंगराला दिसली पोरासंग, ती म्हणती त्यानं वनस्पती शास्त्र घेतलंय. ती पर्यावरणाचा अभ्यास करते डोंगराला पोरांसंग. आणि याला सगळ्याला जबाबदार आई आहे. काय मत आहे तुमचं? एक वाक्य सांगा तुम्हाला. मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. मुलगी मला आहे, मुलगा तुम्हाला. मुलगा मला आहे. मी कीर्तनात बोलताना कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, कुणाला नाराज करायचं नाही, कुणाला टिंगल्या करायच्या नाहीत. फक्त तुम्ही मी तुमचा आहे तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे निम्म तरी ऐकलं पाहिजे. आपलं जर तुम्ही ऐकत नाही तर 10 वर्षात नकाशात राहत नाही. काय मत आहे तुमचं? हा कुठे आम्ही कॉलेजला जाताना पोरगी 2 ड्रेस घालून जाते. जाताना ड्रेस वेगळा आहे आणि येताना ड्रेस वेगळा आहे. 2.5 तास मोबाईलवर बोलती पोरगी. कुठे आई? आई कुठे तिची? कुठे आई? पोरीने पळून जायचा ना. त्या 17 वर्षाची टोनगी झाली पोरगी आणि ती म्हणती त्या पोरानं मला आम्हीच दाखवलं. फुस लावली म्हणते फुस. त्या पोरानं मला फुस लावली. फुस 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 लावली. फुस लावली का तुला? लाज नाही वाटली का तुला सांगायला मला फुस लावली? पोरांच्या गाडीवर थोबाड बांधून हिंडायक वाढ लागत. पोरांनी दिलेले पैसे वाढ लागतात. पोरांनी दिलेला बॅलन्स मोबाईलला चालतो. पोरांनी दिलेले मोबाईल चालतात. त्यांना हॉटेलला नेलं तर 9 ग्लास रस पिती उसाचा तू. काय जरशी बिरशी काय? आणि वरून म्हणती त्यानं मला लग्नाचे आमिष दाखवले. आमिष कान फाड फोडलं पाहिजे. आणि मला फुस लावली. अगं तू एवढी मोठी घुस तुला कोण लावीन फुस? हा विनोद नाहीये. पुरीनं जर पोरानं टिंगल केल्या केल्या जर पुरीनं त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली तर तो परत वसाई होईल, पण बाईच्या ना दिला पाहिजे. सांगा बाईला मंडळ विनोद आहे का? समजत नाही आपल्याला. 3 वर्ष झाले पोरं घरी आहेत. 3 वर्ष कोणत्या बाईनं पोराला पसायदान शिकवलं? बोटवर कर बरं. मी सत्कार करतो तुझा, कर बरं बोटवर. जाऊ दे आजचं पाकिट देतो तुला, कर बोटवर. नाही वायला निघायचं जमत जमत का? आमची ना आमच्या भावाची लावायचं जमत का? हे नाही जमत का? हा विनोद समजू नका. संपली पिढी. सरळ बसायला आणाले पोरं पटकान. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्या आवडी तो. त्याला काय माहिती सावधान? चौथीला कोण आहे तुमच्यात? चौथीला कोण आहे रे? तू आहे का? हा डायरेक्ट चौथीला गेला. शाळेतच गेला नाही का? आणि हा डॉक्टर होणार आता. माणसं आपाप मारला. वाटुळं झालं पिढ्यांचं. साहेब लोकांना राग येतो बोलण्याचा. हा विनोद आहे. हा काय पोरांची अवस्था झाली ऐका. एका मिनिटात सरळ बसा पटकान. शाळा बैठे बैठे सावधान आणि जोरात बोलायचं. शाळा सुरू झाली. हा क्लास सुरू झाले. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन सगळं. ऑनलाईन दोन्ही लाईन सगळं का तिसरीच काढली नवीन खाली. क्लास ऑनलाईन ऑफलाईन. ऑफलाईन. आता क्लास कशी चालू आहे? ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. तुम्ही आता कीर्तनाला येईल. खोटं बोलायचं, खोटं बोलायचं, खोटं बोलायचं. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते. गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईन क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते. गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला? पण तुम्हाला
नाद लागलाय कशाचा मोबाईलचा करेक्ट आता सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल आणि मोबाईल मुळे काय काय झालं जोरात बोला डोळे गेले बाकी पुरी बिरीने बोलायचं नाही डोळे कंबर मेंदू घ्या चला जोरात डोळे गेले कंबर गेली मेंदू गेला झोप गेली झोप येत नाही झोप यावा म्हणून क्वार्टर सुरू झाले क्वार्टरला काय लागतं पाणी अजून चकना चकना अजून शेंगदाणे वा अजून फुटाणे अजून बर्फ चिवडा अजून थम्सअप आता थम्सअप का मिक्स करायला अजून पैसे पैसे मिळावे म्हणून चोरी सुरू झाली चोरी करून भारी मोबाईल घेतला गेम सुरू झाला 2-3 गेमचे नाव सांगा पटकन फ्री फायर पबजी लुडो कॅरम करेक्ट कॉल ऑफ ड्युटी है ना आता या महिन्याभरात ते नवीन आलं ते काय रे ते चप्पल फिरवायचं ते पुष्पा पुष्पा आणि ते वाक्य काय रे ते चला उभा राह उभा राह उभा राह ना अरे उभा राह ना मी आहे ना हे तुला ना लाना ला उभा हा उठ घाबरू नको आणि ते एक्शन कशी आहे रे ती हातानं हातानं कर कसं आहे ते घाबरू नको कसं आहे करा झुके का नाही मला आता मरण यावं तुमच्या पोटी जन्माला यावं अरे बाबा म्हातारी मारावीच लागेल इथं आपण 32 मिनिटापूर्वी होतो आणि त्या म्हातारीचं नाव आहे माया थोडं पुढं सरकू आता माया नावाची म्हातारी मरत नाही तोपर्यंत बोध नावाचा मुलगा होत नाही आता आपल्याला म्हातारी मारायचं औषध सापडू आपण आणि म्हातारी मारायचं एकच औषध आहे रामकृष्ण गीती गात बायका मिळालं रेंज गेली काहींची रेंज व्हायरस आला त्यांना व्हायरस जोडीदारांचे ऑपरेशन झाले तरी हा गडी तसाच काय करतात 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं पण नाही पसंत केलं तर एक माझ्यासारखं भेटला मला मिळेल ती करून टाक त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला ती बोलली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहिला आलता यांचं काय करता बायका महिला म्हटलं ए महाराज म्हणून नाही महाराज मरू द्या तिकडं पण महिला म्हटलं तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल का आणि ऐकायलाच पाहिजे महाराज म्हणून ऐकू नका पण तुमचा मुलगा म्हणून ऐका एक आयुष्यामध्ये तुम्ही देव पूजा नाही तर पूजू नका मला घेणं नाही फक्त एक तुमचा मुलगा म्हणून सांगतो आयुष्यावर तुम्ही सासू सासऱ्यांना माणसासारखी वागणूक द्या जगातले सगळे देव तुमच्या घरात मी तुमच्या मुलासारखा मी म्हणणार नाही ना कधी तुम्ही त्यांची लई ठेप ठेवा मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांना लई भेटा मी फक्त म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना द्या एक वाक्य सांगू बसणाऱ्या माणसांना आईवर कादंबऱ्या करू नका आईवर कथा करू नका आईवर व्याख्यानं करू नका आईवर भाषणं करू नका आईवर चित्रपट काढू नका आई हसत ठेवा हा जगातला सगळ्यात मोठा देव आहे आईवर चित्रपट काढून काय करता आईवर कादंबऱ्या लिहून काय करता आईवर व्याख्यान ठेवणारा तीच आई वृद्धाश्रमात व्याख्यान करता कशाला आईवर आणि 50% कीर्तनकार सुद्धा आईवर आणि बापावर बोलत आहेत आई बापावर बोलू नका त्यांना हसत ठेवायला शिका ही पूजा आहे बोलून काय करता
कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाहीत. काहींची कुत्रे गाडीत हिंडा त्या कुत्र्याबरोबर. इतके नालायक आवलं देत काय काय. काहींच्या 10 लाखाच्या गाड्या कुत्र मधल्या सीटवर आहे. ते कुत्र मध्ये का बसवतात, ते कुत्र ड्रायव्हरला सांगतं पुढच्या वेळेस मी पुढं राहील. बस एवढं वाक्य महिला मंडळ ऐका. आणि देव याच्यातच तुळशीला पाणी घालून आणि बोंबलं तिंडून आणि उपास करून कुठं देव भेटतो का? आता हे उगाच चाललंय म्हणून चाललंय, नाही तर काय उपास मारायचं. कोण सांगितलं देव तुम्हाला बावळा सारखा? पार्वतीनं गुरुवार केला, शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटाण घेऊन. काय करतो? कपून टाके फडून टाके मुतला शंकर चड्डी. मग पार्वतीनं आरती बदलवली, घालेन लोटा. काय उपयोग आहे त्याला? एवढं वाक्य जर तुम्ही ऐकलं ना, कल्याण. बरं हा किंवा नाही? हा. आता मुलींसाठी 3 वाक्य सांगतो, ऐका. पूर्ण ऐका. मुलगी मला आहे, मी मुलीचे लय लाड करतो. मला लई लई म्हणजे लई. पोराला 100चा पेन, पोरीला 200चा. पोऱ्याचा बूट 500चा, पोरीचा 1000चा. पोऱ्याचा ड्रेस 2000चा, पोरीचा 5000चा. जाऊ दे, ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. या अवलतीसाठी नाही करत. हा धोका आहे. हा कधीतरी एकदा लाईट बंद करून आपला कार्यक्रम करणार. हा धोका आहे. साप. मुलीचे लय लाड करतो माझा, करायलाच पाहिजे. ती एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. तिनं जर आपल्याला व्हॉट्सअप केला, पप्पा मॅरेज इज कम्प्लिटेड, पप्पा मेलाच पाहिजे. नाही, फक्त मुलींनी माझे 3 वाक्य ऐकायचे. 1, सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही, अजिबात नाही. लेट होऊ द्या, काय फरक पडत नाही. पण एक वाक्य सांगू पूर्ण. तुम्हाला ईश्वरासारखा बाप आणि ईश्वरासारखी आई थकली ना, तुम्हाला हे जगात कोणी नाही. हे फक्त म्हणायचं राहते जगाला, हे फक्त म्हणणार आहे. पण तुमच्यासाठी हाताला घड्याळ न घालणारा, पायाला चप्पल न घालणारा, पण तुमच्या सुखासाठी आयुष्यभर लढणारा फक्त तुमचा बापच आहे. तुमचं लग्न झालं ना पूर्ण, कमी पगारावर बापाने नोकऱ्या केल्यात, पण तुमचं लग्न झालं ना, कर्ज किती झालं याचा त्यांनी विचार नाही केला. तुमच्या लग्नात जेवला नाही पोरीनं तुमचा बाप, पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना, तर उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला तुमचा बाप. लोकांनी तो उशीमध्ये रडला पण कुणी पाहिलं नाही. त्याला सकाळी लोकांनी विचारलं, तुम्ही का मुलगीच्या लग्नाला फार खर्च केला? तो काय म्हणलं माहिती आहे पोरीनं? पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. त्याने कपड्याला किंमत नाही दिली. त्याची चप्पल तुटली तरी चालते, त्याची दाढी वाढली तरी चालते. मुलीच्या गालावरचं हसू हेच बापाच्या अंतःकरणाचं समाधान आहे. काही लागत नाही. मुलीनं बापाला जपा, फक्त तुम्ही लग्न उशीर करा. 2 आणि 1 वाक्य अजून सांगतो. पूर्ण आयुष्यात एक करा. नीट ऐका. 1 विषयात मार्क कमी पडले पडू द्या, पण तब्येत कमावली पाहिजे मुलीनं. मुलीला तब्येत पाहिजे, ती बोगसगिरीच चालणार नाही. मुलीला कराटे आले पाहिजेत, मुलीला फायटिंग आलं पाहिजे, मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. तुम्ही सगळ्या क्षेत्रात जर कमी असाल, कमी नाहीच, तर मग स्त्रीवर अन्याय होणारे शस्त्र रोखण्याची ताकद तुमच्यातच आहे. माझं वाक्य परत नीट ऐका. तुम्ही सगळ्या क्षेत्रात परिणामी मोठ्या आहातच. मग तुमच्यावर होणारे अन्याय जर थांबवायचे असेल तर भाषण करून जमणार नाही. तुम्ही कराटे शिका, शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली ना, डेअरिंगमध्ये घरी आली पाहिजे. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनं, तुम्ही एकाच्या जर ठोन दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. फक्त एकाच्या निवार ठोन द्यायची बस. पण तुम्ही बावळाट मर मग. सांगा मुलीनो, हा विनोद आहे का? नाही. आणि आलो आणि 3रं वाक्य पूर्ण. आपला बाप कितीही गरीब असू द्या, कितीही, फक्त गल्लीने शेवटपर्यंत वर मान काढून चालला पाहिजे. त्याची मानच खाली नाही झाली पाहिजे. बस. जगायचं तरी कशाला आहे? किती दिवस जगायचे? काळ बदललाय. काळ वाईट आलाय का चांगला? वाईट. तरुण पोरं ध्यानात ठेवा. आता मुलींना सांगितलं, महिलांना सांगतो. आता पुरुष पोरांना सांगतो. पोरांनो,
एक 8 दिवस फक्त तुमचे आईन बाप जाऊ द्या, 8 दिवस आईन बाप जाऊ द्या, तुम्ही 8 दिवस फक्त भाऊजाईच्या हाताखाली फुकट खा, तुम्हाला 12 महिने मी सांभाळतो. चालेल? पोरांनो, व्यसनाचं प्रमाण कमी करा. तुम्हाला वाटतं आम्ही तरुण आहेत, काळ बदललाय. राजकारणातली लोक सुद्धा नीट ऐका. 15 वर्षापूर्वी दंगली करणं सोपं होतं, 15 वर्षापूर्वी गाड्या पेटवणं आणि टपऱ्या पेटवणं सोपं होतं. 2018ला सोपं नाही. कायदा कडक झालाय आणि महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा सतर्क झाली. आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाही. आता पोलीस यंत्रणा अतिशय चांगली आहे. पुढे जाऊन सांगा तुम्हाला, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जाग्यावर आहे. नाही तर जनता काही करी हो. अहो, त्या पोलिसानं करायचं तरी काय काय. बायको पळून गेली, सापडा त्यानं. अरे बायको तुझी गे, पोरगी पळून गेली, सापडा त्यानं. बरं, सरकार इतकं विचित्र आहे आपलं. जुने तेच नवे तेच. ज्यांच्या मारायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी. एसटी ड्रायव्हर कवा धडकन सांगता येत नाही, 13,000. वायरमन कवा वायरीला चिटकन सांगता येत नाही, 20,000. ते पोलीस आखेरात डांबरे उभं, 27,000. गुरुजीला कवडीचा धक्का नाही, 82,000. आमदाराला 1.5 लाख. टोल नाका फ्री, गेस्ट हाऊस फ्री. महाराज, या पोलीस खात्यातल्या लोकांना पगार पाहिजे लाख लाख 1.5 लाख. का माहितीये का, का माहितीये का? दिवसा सोडा, पण रात्री पेट्रोलिंगची जी नोकरी आहे ना, अक्षरशः जीवावर उदार नोकरी आहे. हो. आणि आता महाराज, पोरं नीट आहे का, दंगली बिंगलीच्या भानगडीत आता पडू नका. काळ वाईट आला आता. ते पोलीस खातं नंगाड झालंय आता. ते दंगल होऊन गेल्यावर धरत्यात. बस गाडीत तुम्हाला बस. एक तर गावाला गेलो तर नेटकच उतरलं स्टँडवर, त्याला माहितच नाही काय झालंय. बस गाडीत. तो म्हणला मी आताच उतरलो, ह्या गाडीत बस आता. एक तर संडास वरून आलं, डबड्या सगळं नेलं, बस गाडीत. आणि याला कारण ऐका. आणि पोलीस खातं कडक झालंय ना, ही काळाची गरज झाली. लय महत्वाची. महिला सुरक्षित झाल्या. पोलीस खात्याने कडक भूमिका करून महिला पोलीस झाल्यामुळं काही गोष्टी मुलींच्या सुद्धा समाजासमोर आल्या. महिला पोलीस झाल्यामुळं मुलीच्या अडचणी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्या. ते लय महत्वाचं झालं मला. हो, ऐका आता. कायदा कडक झालाय पोरांनो. 100% जनता मोबाईलमध्ये आणि 80% जनता CC कॅमेऱ्यात आहे. जर क्लिप मध्ये सापडला ना गाडी बिडी पेटवताना, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी निघायची. हो. 3 महिने जामीन नाहीये, 90 दिवस वरून ऐका काय, वर्ष आयुष्यभर सरकारी नोकरी नाही. आणि आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म असल्याशिवाय विमानानं प्रवास सुद्धा करता येत नाही. आता नगरसेवक व्हायला 3 किलो कागद लागत. आधार कार्ड, पॅन कार्ड, लिंक कार्ड, बापाचं कार्ड, आईचं कार्ड, गावाचं कार्ड, अख्ख्या घराचं कार्ड. त्याच्यात पडताळणी बसला नाही, चला घरी. हो, आता अवघड आहे. हातानं झटे करू नका. तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे, आग लाव मोर्चाला, मी गावाला चाललो. नको 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 नको. त्याच्यात उतरू नका. नाही 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 नाही, जिंदगी संपेल. काय मत आहे तुमचं? हाताने कुठाने करू नका तुम्ही, त्याच्यात उतरूच नका. तुम्ही आमच्या टोळीचे मेंबर व्हा, 2 टाइम फुकाट खा. एक सांगा, तुम्ही आमच्या टोळीचे जर सभासद झाले ना महाराज, तर श्रीमंत होणार नाही, पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्याकडे या, गुंतू नका. विमानानं प्रवास, पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. बरं, दंगलीची तारीख काय 5-7 वर्ष नाही चालत. ती 30, 35, जसं वय वाढन तशी तारीख, जशी वय वाढन तशी तारीख.
हो, अजून 2 वर्षानं बायको करायची म्हणलं तरी पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल. या अवलाद कुठं गुतेले का नाही, थोडा सुपारी गुतलंय का, अर फुट नका सुपारी का, त्या पोरीला पोरत नाही म्हणा का, हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का. आणि प्रत्येक तरुणानं जर एवढी शपथ घेतली तर पोलीस खात्याचं 70% काम झालं. प्रत्येक पोर आईबापांनी रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, 60% गुन्हेगारी 2च दिवसात कमी होईल. 70,000ची पल्सर आहे पोराला, 10,000चा मोबाईल आहे, 3,000चा बूट आहे त्याच्या पायात, आणि ते बोंबलं हिंडत आहे. बुटानं हाणलं पाहिजे ते. आपल्या घरात एंट्री नाही. पोऱ्या म्हणला मी घरातून निघून जाईन, हे कपडे है मी करेल प्रयत्न परत. मी तुला पाहिलं केलं, तुम्हाला शिकतो का नालाय का. पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, गळ्याचं माप दे. पोऱ्या म्हणला मी पॉयझन घेईल, कोणतंही पॉयझन पिऊ द्या पोरांना, पोरगं 5 तास मरत नाही. माझा विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणायचं औषध घेतो का, तू शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढी त्या. एकदा नळी घालून आणली ना ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतं औषध आहे काय. प्रत्येक बापानं सांगा, विनोद आहे का, गुन्हेगारी कमी करायची असेल, प्रत्येक बापानं मुलाला शिस्त लावली पाहिजे. मुलीच्या बाबतीत आईनं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. मुलीची बाहेर पडताना अंगावर ओढणी पाहिजे, शिस्त, थोबाड फोडून टाका तिचं. केसांची स्टाईल तपासा, दप्तर चेक करी जा मुलीचं, वह्या चेक करा वर्गातल्या, शेवटच्या पानावर गृहपाठ असतो. तो जरा वाचित जा. मुलीच्या मोबाईल मधला एसटीचा पास पंच केलाय का बघा. 8 दिवस झाले पोरगी कॉलेजला जाते, पास पंच नाही. मग पोरगी भैरातून वर्गात निघते का काय पहा. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करीत जा. आपण पोरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले, मग 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बा.